नमस्कार. इथे आल्यावर नेहमीच एक वेगळा उत्साह असतो आणि तरुण आणि उत्साही मुलांच्या बरोबर गप्पा मारायला आणखीन एक वेगळी म्हणजे येणार आहे असं दिसतंय. खरं तर माझ्या जनरेशननी किंवा मॅडमच्या जनरेशननी आम्ही खूप एक मोठा स्पॅन पत्रकारितेचा बघितलाय आणि खूप वेगानं बदलत गेलाय सगळं. म्हणजे आता मागे वळून पाहिल्यावर स्वतः सुद्धा आश्चर्य वाटतं की खेळे जुळवून कधीतरी छपाई होत होती आणि तशी वर्तमानपत्र निघत होती. वर्तमानपत्र मासिक सगळंच तिथपासून ते पुढे कम्प्युटरवर सगळ्या गोष्टी आल्या आणि आता तर प्रिंटचं पण सगळं स्वरूप बदलतंय आणि बाकीचा मीडिया तर किती इव्हॉल्व झालाय आपण सगळं बघतो. तर हा सगळा बदलत गेलेला मीडिया हा फक्त तांत्रिकदृष्ट्या बदलत गेलेला आहे का, किंवा पत्रकार म्हणून पण आपण किंवा आम्ही सगळे बदलत गेलोय, कशा प्रकारे बदलत गेलोय हे थोडं काय म्हणतो आपण एक आत्मपरीक्षण पण होईल, एक थोडस मागे वळून पाहणं पण होईल. आणि आता ह्या टप्प्यावर उभं असताना काय म्हणतो आपण एका करिअरच्या अवतरणीकडे म्हणूया किंवा काही दिवसांनी आम्ही रिटायर, तेव्हा मागे वळून बघताना कसं वाटतं आणि ह्या जर टेकडीवर बसल्यावर पुढून येणारे तुम्ही सगळे दिसत आहात, तर त्यावेळी तुमच्या समोर काय असू शकेल असं आम्हाला वाटतंय, मला वाटतंय. त्याच्याबद्दल आपण बोलूया, अगदी मोकळेपणाने बोलूया. गप्पा आहेत या सगळ्या, त्याच्यात अजिबातच काही इन्फॉर्मॅलिटी ठेवू नका. ते रेकॉर्ड होतंय, ते एडिट करता येत आहे मला माहिती आहे. त्यामुळे गो अहेड, शूट. Good afternoon, ma'am. I am Aditi Pandey, and we are pleased to have you over here. Ma'am, I'll start with one personal question, but related to media. What is one thing you wish you had learned as a young journalist that you only understood after becoming an editor? ओके, ठीक आहे. खरं तर असं कुठल्याही व्यवसायाचं असतं असं मी म्हणेन की त्या व्यवसायात आपण जेव्हा त्या व्यवसायाचं व्यावसायिक प्रशिक्षण घेत असतो तेव्हा तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात असं अजिबातच नाही. म्हणजे त्याची तुम्ही फार तर एबीसीडी शिकता असं मी म्हणेन. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये प्रत्यक्ष उतरता तेव्हा आपण जे काही शिकलेलं आहे ते पुष्कळदा बरचसं बाजूला ठेवावं लागतं आणि तुम्ही वेगळ्याच विश्वात प्रवेश करता असंही होतं. पण हे तितकंच खरं आहे की जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश करता तेव्हा जे काही व्यावसायिक प्रशिक्षण म्हणून घेतलेलं असतं त्याचा नक्कीच फायदा होत असतो. तर अशी एकच एक गोष्ट आहे असं नाही म्हणता येणार, पण तरी मी सांगेन की तुम्ही जेव्हा फील्डवर जाता तेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेत असतानाच फील्डवर जाणं एक सिक्युअर वातावरण असतं. तिथे तुम्ही एमजीएमचे विद्यार्थी म्हणून कदाचित जात असता तेव्हा तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून बघितलं जातं आणि तशा पद्धतीने तुम्हाला समोरचे ट्रीट करतात. तेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पत्रकारितेमध्ये येता तेव्हा तुमचे हातपाय तुम्हाला हलवायला लागतात. तुम्ही जे काही लिहिणार आहात, जी काही माहिती घेणार आहात त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागते. सगळ्यात मोठी गोष्ट तू म्हणतेस असा जर प्रश्नार्थीचा जसा होता की सगळ्यात मोठी गोष्ट आपण काय शिकतो जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा, तर ती जबाबदारी घेणं, रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही जो काही कंटेंट क्रिएट करणार आहात, जो जी काही गोष्ट लिहिणार आहात, जे काही ते प्रसिद्ध होणार आहे, जे काही टेलिकास्ट होणार आहे, ब्रॉडकास्ट होणार आहे, त्या सगळ्याच्या बरोबर तुमचं नाव जोडलेलं आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव जोडलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन की तुम्ही पत्रकारिता करताय त्यामुळं फॅक्ट्स ज्या आहेत त्याच्याशी तुम्ही बांधील राहणं, त्याची जबाबदारी घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ती तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष पत्रकारितेत येता, प्रत्यक्ष फील्डवर येता तेव्हा तुम्ही ती शिकता. ती आधी शिकायची गोष्ट नक्की नाही. फार तर तुम्ही म्हणजे ऐकाल की नाही नाही ते खूप जबाबदारीने करावं लागतं, पण तेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या तिथे उतरता तेव्हा ते अधिक जबाबदारी येते. आणि हे तुमच्या नुसतं करिअर नसतं, तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनसाठी काम करता त्याच्या रेप्युटेशनचा प्रश्न असतो आणि त्याच्याही पुढे जाऊन पत्रकारितेचा जो आज विश्वासार्हतेचा प्रश्न उभा राहिला आहे तो त्याच्यातून आलेला आहे. Thank you, ma'am. नमस्कार मॅडम. आपण बघतो मॅम की शहराच्या बातम्या जास्त लागतात, पण ज्या शहरात समस्या आहेत त्या ग्रामीणमध्ये पण राहतात. मग ग्रामीणच्या न्यूज काऊन लागत नाही? चांगला प्रश्न, खूपच महत्वाचा प्रश्न आहे आजच्या घडीला. काय झालं माहितीये, जेव्हा जागतिकीकरण झालं
तेव्हा सगळ्या गोष्टींचं एक प्रॉडक्ट म्हणून बघायला लागलं. आणि तोच काळ असा होता की एकेकाळी समाजसेवा म्हणून म्हणा किंवा काय म्हणतो आपण जनतेला जागं करण्यासाठी म्हणून पत्रकारिता केली जात होती, बरोबर. त्यानंतर काय झालं की सगळ्याच सेवा प्रॉडक्ट म्हणून बघितल्या जायला लागल्या आणि त्याच्यामध्ये माध्यमं पण आली, त्याच्यामध्ये वर्तमानपत्र पण आली. आता प्रॉडक्ट म्हणजे काय, तर तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, समजा टूथपेस्ट आहे, तर टूथपेस्टचा फायदा असतो, आपण तर त्याचा फायदा जर मला होत असेल तर मला टूथपेस्टसाठी काहीतरी किंमत द्यायला लागते, बरोबर. तर तसं झालं ते, म्हणजे वर्तमानपत्र म्हणून किंवा कुठलाही मीडिया म्हणून कमोडिटी झालं आणि त्यातनं मला किती पैसा मिळतो, जर मी त्याच्यासाठी एवढे पैसे 100 रुपये घालणार असेल या पेपर काढण्यामध्ये, तर मला 150 रुपये मिळाले पाहिजेत ना, तर तो व्यवसाय आहे, मला काहीतरी तर 50 रुपयाचा फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीने बघितलं जायला लागतं त्याच्यावर. ओके, आता हे माहिती आपल्याला की वाचणारा वर्ग, सुशिक्षित वर्ग हा शहरात, वर्तमानपत्र घेऊन वाचणार परवडेल तुम्हाला. बीड जिल्ह्यातल्या कुठल्या तरी गावातल्या शेतकऱ्याला नाही परवडणार 5 किंवा 10 रुपयाचा पेपर विकत वाचायला, बरोबर. तो कुणाला परवडेल. तिथे छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याला परवडेल की 10 रुपयाचा पेपर मी विकत घेऊ शकतो. विकत घेऊ शकणारी माणसं ही शहरात आली, सगळ्यात पहिला मुद्दा हा. दुसरी गोष्ट, जागतिकीकरणानंतर सगळेच प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल व्हायला लागले. म्हणजे आपल्या घरात कधीतरी एखादी छोटी कॉम्पॅक्ट पावडर, छोटीशी पावडर असायची, त्याला तुम्ही बघितलं पण नसेल, माझ्या लहानपणी असायचं, एक पफ असायचं, चपटा डबा असायचा, ते सगळ्यांच्या घरातलं कॉस्मेटिक म्हणजे तेवढं असतं. आता असं नसतं ना, आपल्या घरात 4 माणसं राहत असतील तर 4 जणांच्या काही प्रॉडक्ट जे असतील तुम्ही पर्सनल वापरत असाल ती वेगवेगळी असतात. इतकं सगळं पर्सनलाइज आपलं झालंय, खरेदीची कपॅसिटी वाढली आपली, बरोबर. ही सगळ्या प्रॉडक्टच्या जाहिराती कुठे असणार, माध्यमामध्ये, वर्तमानपत्रामध्ये असणार. आणि ही वापरणारी माणसं पण कोण आहेत, परत एकदा तेच बीडचा शेतकरी नाही, इथे राहणारा माणूस आहे. जाहिराती करणारी माणसं, जाहिराती बघणारी माणसं, पेपर वाचणारी माणसं शहरात राहणारी आहेत, म्हणून सगळं मीडिया हा शहर सेंट्रिक झाला, बरोबर. इतकंच आहे ते, बाकी म्हणजे माणसांचं लक्ष नाही तर आहे. ग्रामीण भागात प्रश्न नाही असतात तर नक्की आहे, उलट ते प्रश्न जास्त मोठे आहेत. पण मीडिया हा कमोडिटी झाल्यामुळे जागतिकीकरणानंतर सगळं पत्रकारिता शहर सेंट्रिक झालं आणि त्यातनं तू म्हणतोस बातम्या शहरांच्या पेक्षा ग्रामीण भागाच्या जास्त गंभीर असून, प्रश्न गंभीर असून ते बाजूला पडायला लागले आणि शहर केंद्रित पत्रकारिता संख्या वाढायला लागली. हे सगळं 2000च्या आसपास जास्त मोठ्या प्रमाणात झालं. हे वर्तमानपत्र. आणि टीव्हीच्या बाबतीत आपल्याला माहितीच आहे, टीव्ही जसा जसा येत गेला टीव्हीवरच्या बातम्या वाढत गेल्या तसं इव्हन असं म्हणणं म्हणेल की काही काळ टीव्हीच्या पत्रकारांनी ग्रामीण भागासाठी चांगली पत्रकारिता, चांगले प्रश्न मान्य करायला. हॅलो मॅम, माय सेल्फ प्रतीक्षा निकम. मॅम, जसं की आता तुम्ही म्हणजे भारतामध्ये पण खूप सगळ्या क्षेत्रात कार्यरत, जसं की एडिटर वगैरे, तसंच पाकिस्तानमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही रिपोर्टिंग वगैरे केलं. तर मग पाकिस्तानमध्ये असताना तुम्हाला असं आर्थिक राजकीय दबावाला सामोरे जावं लागलं आहे का कधी, आणि तसा एखादा प्रसंग जर आलाच आहे तर तुम्ही त्या प्रसंगाला कशा सामोरे गेला? पहिली गोष्ट मला क्लिअर करू दे की हे करायला, रिपोर्टिंग करायला पाकिस्तानात कराची प्रेस क्लब, जसा प्रेस क्लब असतात तसा प्रेस क्लब आहे आणि इकडे मुंबईमध्ये आपलं मुंबई प्रेस क्लब आहे. त्या काळात भारत आणि पाकिस्तानचे संबंध जरा बरे होते आताच्या पेक्षा आणि त्यामुळे मग आदान प्रदान होतं तेव्हा. मग कराची प्रेस क्लबचे काही पत्रकार मुंबई प्रेस क्लबच्या निमंत्रणावर भारतात आले होते. त्यांनी मग भारत बघितला, काही इथे लोकांना भेटले, पत्रकारांना भेटले, इथल्या नेत्यांना भेटले, सांस्कृतिक स्थळं बघितली, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले आणि मग ते परत गेल्यानंतर कराची प्रेस क्लब ही मुंबई प्रेस क्लबच्या लोकांना बोलावलं होतं. आम्ही 10-12 जण तिथे गेलो आणि साधारण 8 ते 10 दिवसांचा तो दौरा होता. मग तिथेही आम्ही हेच केलं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला भेटलो, लोकांना, पत्रकारांशी भेटलो, काही नेत्यांना भेटलो. तेव्हा आम्ही कराचीला गेलो, इस्लामाबादला गेलो आणि लाहोरला. तर असं 3 ठिकाणी गेलो होतो.
त्यातला एक ट्विट माहितीये तुम्हाला, पाकिस्तान तयारी म्हणजे इम्रान खानची पार्टी, तर त्यांच्या पार्टीच्या ऑफिसमध्ये तेव्हा जायला मिळालं होतं. आणि तिथल्या इम्रान खानला तर नव्हतो भेटू शकलो, पण तिथले त्यांचे, आता मी नाव मला लगेच नाही आठवत, त्यांना आम्ही भेटलो होतो. आणि तेव्हा आम्ही त्यांना खूप मोकळेपणाने प्रश्न विचारले होते. कदाचित त्यांचे लोकल पत्रकार नाही विचारू शकणार असे पण प्रश्न आम्ही विचारले, कारण आपल्यावर दडपण नसतं ना. म्हणजे जसं आता आपल्या इथल्या पत्रकाराला इथल्या नेत्यांशी बोलताना कदाचित दडपण असतं, बाकी मला जर बोलायला, मी मुंबईवरून आले असेल, मला विचारायला सांगितलं तर मी विचारेन, कारण माझ्यावर काही दडपण नाही. तसं ते होतं. तर तेव्हा मी खूप विचारले प्रश्न त्यांना, थेट प्रश्न विचारले. आणि तेव्हा थेटच म्हटलं होतं त्यांना की तुम्ही पाकिस्तानला मागं येणारं राजकारण करताय असं तुम्हाला नाही का वाटत? ते हसले, म्हटले मागं येणार म्हणजे काय? म्हटलं तुम्ही इकडे जो सगळा अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे तिथे जो सगळा भाग आहे, तिथे तुम्ही परत टोळीवाल्यांना आणताय. तिथे सगळ्या भटक्या टोळ्या जशा असतात तसं आहे. आणि तिथलं जे सगळं कायदे व्यवस्था आहे ती पाकिस्तानच्या कायदे व्यवस्थेला ते मानतच नाही. तिथल्या जो टोळीचा न्याय आहे तो लागू होतो. तिथे अजूनही समजा एखाद्याचा खून झाला, एखाद्या माणसाने खून केला आणि त्याला पकडलं, आणि त्याची काय शिक्षा असेल आपल्याकडे, जशी असेल जन्मठेप फाशी, जसं काही असेल तसं नाही. त्या टोळीचे कायदे असेल की माणसाच्या खुनाच्या बदल्यात दुसरा माणूस असतो. मग ते तशा पद्धतीचे कायदे तिथे आहेत. म्हणजे काय आपण म्हणतो रानटी प्रकार सगळा आहे. तर तसंच चालू तेव्हा होतं. आणि म्हटलं हे योग्य आहे का? नाही म्हणे की त्यांची संस्कृती आहे, कुणाच्या संस्कृतीमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही वगैरे. मग ते साधारण दिसत होतं की खूप लोकप्रिय होत होते आणि जर यांचं राज्य आलं तर पुढे काय होणार ते दिसत होतं. ते थोडं तसं घडलं. आणि आता तर आपण बघतोय म्हणजे ते राजकारण आणखीन खालच्या दर्जाला गेलं. पण त्याच वेळी एक गोष्ट आणखी महत्वाची की सामान्य माणसांना मात्र खूप प्रचंड उत्सुकता होती भारतीय माणसाविषयी, की आपण कसं राहतो, आपलं क्रिकेट, आपला सिनेमा तर आपला प्रचंड पॉप्युलर आहे. टीव्ही सिरियल्स खूप मोठ्या प्रमाणात बघितले जायच्या तेव्हा. आणि मग त्यांचे सामान्य माणसं जेव्हा भेटायची तेव्हा त्यांचे हे प्रश्न असायचे की हे काय करतो. मग तुम्ही अमिताभला बघितलं असेल ना, मुंबईत राहता, म्हणजे त्यांना असं वाटायचं अमिताभ आमच्या शेजारीच राहतो की काय. प्रचंड उत्सुकता भारतीय माणसाविषयी. आणि तेवढंच प्रेम, म्हणजे आम्हाला त्यांनी 8-10 दिवसात इतकं प्रेम दिलं की म्हणजे भरून यायचं की अरे काय म्हणजे काय झालंय, का अशी झाली असेल फाळणी, आणि ती आपलीच माणसं अशी की वेगळी, ज्यांना आपण शत्रू म्हणायला लागलो, असं का झालं असेल. एक अतिशय धक्कादायक गोष्ट घडली होती. आम्हाला त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवायला नेलं आणि त्या अधिकारी होते काही, एक अधिकारी महिला होती आणि एक अधिकारी महिला छोट्या मुलीला सुरू झाली. तर ती आली आणि आली जवळ वगैरे, तिच्या कशी हातच बघायला लागली, छोटीशी होती. तर म्हटलं ही असं का करतेस तू, हातलं का बघतेस? नाही म्हणाली की तुम्ही तर आमच्यासारखे दिसताय. म्हटलं का की तो हिंदुस्थान अलग होता म्हणजे इतकं आपण ते जेव्हा लहान मुलांपर्यंत भारतीय मुलं असतील पाकिस्तानी माणूस आला म्हटल्यावर तो दाखवायला असणार, बंदूकच घेऊन हातात आला असणार. पाकिस्तानी म्हणजे दहशतवादी, हे आपल्या डोक्यात इतकं फक्त उडवलेलं. सामान्य माणसं दोन्हीकडची खूप चांगली आहेत, त्यांना करायचे काही देवायला नाही. आणि वाईट वाटतं तिथे गेल्यावरती, अरे म्हणजे काहीतरी का मागे जर फिरवता आलं असतं काळाचं ते करत वेगळं झालं असतं. तुम्ही पाकिस्तानला जाण्यापूर्वी त्या देशाकडे बघायचं तुम्ही कोण होता आणि तुम्ही तिथून आल्यानंतर हेच होतं म्हणजे घरातले माणसं की तुला दुसरा देश नाही जायला. लोक अमेरिकेला जातात, लोक युरोपात जातात आणि तुला पाकिस्तानला काय जायचंय असं. त्यांना असं वाटायचं की झालं नाही आता म्हणजे दिसणार नाही परत आपल्याला, इतकं सगळं वाटत इतके निगेटिव्हिटी आहे. आणि म्हणजे कसं अगदीच काही हे पण होतं पण नव्हतं की भलेही ते सगळे दाखवतील फ्रेंडली, पण भारताचे पत्रकार आलेले आहेत आणि त्यांना सुरक्षितरित्या परत त्यांच्या देशामध्ये पाठवायचं आहे याचं एक ताण त्यांच्यावर असायचा होता. तो म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आम्हाला एक गाडी दिलेली होती फिरताना. प्रत्येक शहरामध्ये आमची एक वेगळी गाडी असायची, 2 गाड्या असायच्या, 2 गाड्यामध्ये सगळ्यात मोठ्या गाड्यांमध्ये बसायची.
तर त्यांच्याकडे ना खूप मागे गाडीचं जे फुटबोर्ड असायचं ते फुटबोर्डवर ना स्टेनगनधारी माणसं उभी असायची लिटरली. स्टेनगन घेतलेली राईट म्हणजे काहीही झालं तरी दुसऱ्या क्षणी शूटिंग सुरू होईल इतकी ती अलर्ट माणसं उभी असायची. आणि आम्ही जेव्हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करायचो तेव्हा ती माणसं नुसती उभी असायची नाही त्या गाडीचा सायरन वाजायचा. म्हणजे आपल्याकडं व्हीव्हीआयपी मुवमेंट होते तशी व्हीव्हीआयपी मुवमेंट असायची ती. आणि भयंकर वाटायचं होते की हे काय येऊन हे काय चाललंय असं बाजारात आपण चाललोय लोक बघायचे की कोण येतंय असं. म्हणजे तो तणाव त्यांच्यावर असणार. गुड आफ्टरनून मॅम. जर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीने जर तुमच्यावर दबाव टाकला की ही बातमी चेंज करा किंवा हटवून टाका तर त्यावेळी तुम्ही काय करा? हा म्हणजे एक प्रगतीमान केले हा डिसिजन घेतो किंवा कुठल्याही मीडियात घेत असतो एक माणूस डिसिजन. मॅम तुम्हाला कधी धमकी वगैरे आलेली आहे की असं? एक धमकी वगैरे नाही पण ट्रोलिंग खूप होतं अजून. ट्रोल आता तुम्हाला माहिती आहे तिकडे लक्ष करता आलं पाहिजे. थेट फोन करून अजून कुणाची नाही झाली हिंमत ती काय. हॅलो मॅम, सध्या प्रेझेंटमध्ये आपण बघितलं तर रिझर्वेशन हटाव मुवमेंट चालू आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं रिझर्वेशन खरंच हटवायला पाहिजे का नाही? मुवमेंट म्हणजे तिथे एक सोशल मीडियावरच हां सोशल मीडियावरचा एक ग्रुप म्हणतोय असं म्हणूया. मुवमेंट इज अ व्हेरी बिग वर्ड आणि नाही त्याला आपल्याला मुवमेंट वगैरे प्रोटेस्ट चालू असं म्हणता येईल. हां, प्रचार करतायत आणि ते लोकांच्यावर थोपवायचा प्रयत्न करतायत. मला पर्सनली म्हणशील तर ऍज अ जर्नलिस्ट, ऍज अ प्रोग्रेसिव्ह जर्नलिस्ट कोणीही ज्याला जो स्वतःला पुरोगामी म्हणतो आणि जो भारतीय घटना मानतो असं म्हणतो तो कोणी म्हणणार नाही आरक्षण अजिबातच नाही. आय एम प्रो. बट मग तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामुळे जे डिझर्विंग कॅन्डिडेट आहे त्यांना सीट्स भेटत नाही आणि ज्यांना लाईक भेटते सहजपणे 47% येते आणि 81% जे त्यांना भेटत नाही. सो तुम्हाला हे वाटत नाही का की याच्यामुळे तरी रिझर्वेशन रिमूव्ह करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी? म्हणजे एक साधीशी गोष्ट आपण लक्षात घेऊया. 2-3 हजार वर्ष एखाद्या व्यक्तीला सांगितलेलं आहे की तू बाहेरच यायचं नाहीस, तू घराच्या बाहेर पण पडायचं नाहीस, तू शिकायचं नाहीस, तू मेन फ्लो मध्ये नाहीच आहेस. ओके, हे 2-3 हजार वर्ष त्या माणसाने तिथे उभायचं, त्यांच्या कुटुंबाने तिथे उभायचं. आणि वन फाईन मॉर्निंग तुम्ही त्याला सांगायचं की ठीक आहे आता आपण तसं नको करूया, आपण आता बदलतोय. तोपर्यंत दुसरा माणूस आहे त्याला तू 2-3 हजार वर्ष त्याला हवं ते करायला मोकळीक आहे, त्याला शिकायला मोकळीक आहे, त्याच्याकडे मालमत्ता आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे जमीन आहे. राईट, बरोबर? 2-3 हजार वर्ष. आणि नंतर त्याला पण सांगायचं की आता ओके तू पण इथं आहेस, तू पण इथं आहेस, दोघे तुम्ही इथेच आहात. आणि आता दोघांना पण तो धावलाय, त्याला माहितीये, त्याला रस्ते माहितीये, त्याला पुढे कसं जायचं माहितीये, त्याला जग माहिती आहे, त्याला पुढे जायचे 1000 मार्ग माहितीये. दुसऱ्या माणसाला तू दाबून ठेवलेलं त्याला काहीच माहिती नाही, बरोबर? आणि त्यांना दोघांना आता आपण एका ग्राउंडवर नेलं आणि त्यांना सांगितलंय आता तुम्ही दोघेही एकाच एक समान आहात, सारखे आहात, सारखाच प्रकाश आहे, सारखाच सूर्य आहे, सारखीच हवा आहे आणि सारखंच अंतर पण तुम्हाला धावायचं, सारख्याच ठिकाणावर पण सुरू व्हायची. कोण पुढे झाले, कोण पुढे झाले, कोण निघे? ज्यांनी जास्त तयार आहे. ज्याला रस्ता माहितीये, ज्याला सगळं पुढे कसं जायचं माहितीये, सिंपल तसंच आहे. त्या माणसाला जर तू आता ह्या क्षणी म्हणशील सगळी रिझर्वेशन मी हटवून टाकतोय आणि तू धावत आहे ह्याच्यावर, नाही धावत. आधी आपल्याला त्याला थोडासा रस्ता पुढे चालवत गेलं पाहिजे, त्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश, रस्ते माहीत करून दिले पाहिजे. आणि मग तो थोडासा पुढे गेलाय, मग हा माणूस इथेच पहिल्या ठिकाणी आहे, मग त्यांना म्हटलं ना की धावा तुम्ही, तर ते न्याय्य होईल की नाही? ते न्याय्य, जस्टिसफुल होईल, नाही तर नाही होणार. ओके मॅम, इट्स युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. नाही मॅम, मला नाही पटतंय. मला तरी नाही पटतंय. मला तरी वाटतं रिझर्वेशन हटवायला पाहिजे सो दॅट सगळे म्हणजे सेम होईल सगळ्यांसाठी. म्हणजे माझ्या मी सांगते तुला की आता माझ्या जनरेशन मध्ये मी सेकंड जनरेशन आहे माझी शिकणारी. ओके, माझे वडील शिकले, माझे आजोबा शेतात काम करायचे,
माझे आजोबा शेतात काम करायचे, माझे वडील शिकले, मी शिकले. ठीक आहे, ही माझी दुसरी जनरेशन. माझा एक सहकारी आहे, त्याचे वडिलांनी कधी शाळाच पाहिली नाही, त्याची ही पहिली जनरेशन आहे. आणि अजून कोणीतरी असेल कुठल्या तरी गावामध्ये की त्यांनी शाळाच नाही पाहिलेली. मी एक आता रिपोर्ट करते, मी मुंबईत भेटून आले एका मुलाला, कालची गोष्ट आहे, परवाची गोष्ट आहे, परवाचं सांगते. 17 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी शाळाच पाहिलेली नाही. तुला मी फोटो दाखवते. तो मुलगा आणि आता माझा मुलगा, त्याला तू म्हणशील की नाही ह्या मुलाला रिझर्वेशन देऊ नका, आणि तुमचा मुलगा आणि तो मुलगा एकाच ह्याच्यात येत नाही येत ना, कारण तू पहिली जनरेशन पण नाही शिकलाय. 17 वर्षाचा मुलगा, त्याचं लग्न होईल आणि त्याला मुलं होतील तेव्हा कदाचित ती पहिली जनरेशन असेल की ती शाळेत जाईल. लक्षात घे, इतका मोठा फरक आहे, इतका मोठा गॅप करून ठेवलेला आहे आपण. त्या सगळ्यांना एकत्र यायला अजून काही वर्ष द्यायला लागतील आपल्याला, आणि मग त्या काही वर्षांनी आपण म्हणू शकतो की नाही आता काहीतरी एक इक्वल आलोय. ते बाकी जाऊ दे, जातीचं रिझर्वेशन तर सोडच, मुलींचं बघ ना, किती किती मुली आहेत तुमच्या क्लासमध्ये? असतील कितीतरी, 1 2 3 17 मुलीचं, 5च मुलं. ते वेगळं आहे मग. स्वागतच्या शाळामध्ये बक्षीस तर नाही येत ना. मार्क्ससाठी बोलते. तर म्हणजे मी आता परवा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तो व्यक्ती समोरचा म्हणतोय की जे गव्हर्नमेंट जॉब्स आहे ना ते पूर्ण इंडियामध्ये 1.2% आहे, आणि त्यामध्ये ओपन कोटा वेगळा, SC ST OBC वेगळे. तर 140 करोड लोकांमध्ये 1.2% म्हणजे 1,40,00,000. त्याच्यासाठी 50% ओपन भांडताय, बाकी मग हे तर SC ST ते तर मोजके आहे काहीतरी. तर मला नाही वाटत की रिझर्वेशन हटवलं पाहिजे म्हणून, कारण एवढी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत तिथेच येऊन पोहोचतो आपण, उरलेत कुठे गव्हर्नमेंट जॉब? तेच तर ते जॉब्स वाढवायला पाहिजे. हे रिझर्वेशन हे करून काहीच मतलब नाही. मांडून घे चांगला मुद्दा. मॅडम, पहिली गोष्ट तर अशी आहे की आरक्षण हे कुठल्याही सरकारी नोकरी वगैरे याच्यासाठी नसून सामाजिक न्याय आणि सामाजिक समतेसाठी. आणि मुळात झालं काय माहिती की मॅडम, आत्ताही 80 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस अगोदरच आपल्या देशाच्या राज्यसभेचे जे मुख्य विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत घडलेली जी घटना आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्याहून समजून घ्यायला पाहिजे की आरक्षण कंटिन्यू राहायला पाहिजे किंवा नाही राहायला. आणि जो कोणी आरक्षण सपोर्ट नाही झाला ही. आणि दुसरीकडे जंतर मंतरवर मी तुम्हाला तो प्रश्न विचारणार होतो की अभिजित दिपके जे मूळचे संभाजीनगरचे, त्यांनी काय केलं, एक म्हणजे आत्तापर्यंतच्या 80 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देश स्वातंत्र्याच्या एका असा प्रयोग केला की गांधी विचारसरणी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारसरणी ते एकत्रितपणे त्या स्टेजवर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून आपल्याला असं दिसून आलं की जो हा वर्ग आहे या दोन्हीच्या विचारसरणीला मानणारा हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिल्लीला जाऊ शकला, आणि तो मॉब त्या ठिकाणी क्रिएट झाला, आणि त्यामुळे सरकारवर दबाव पडला. आजच्या काळात गांधी आणि आंबेडकर विचारसरणी एकत्रितपणे येऊन ज्या उजव्या विचारसरणीला ज्या पद्धतीने काउंटर करत आहे ती खरंच प्रशंसनीय बाब आहे. तर आपल्याला काय म्हणजे याच्यातून युवा पिढीने पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आरक्षण ही सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला कसं वाटतं की गांधीवादी आणि आंबेडकरवादी एकत्रितपणे जर कधी येत असली आपापसातले मतभेद विसरून, तर येणारं भारताचं भविष्य कसं असेल आपल्या दृष्टीने. धन्यवाद मॅडम. नुसतं आंबेडकरवादी आणि गांधीवादीच एवढ्यातच कशाला डिवाइड करायचं आपण? आणखीन खूप सारे मतप्रवाह आहेत, खूप सारे कदाचित एक्स्ट्रीम लेफ्ट असतील, लेफ्ट असतील, कितीतरी विचारप्रवाह आहेत. जे सध्या काहीतरी घडतं आहे त्याच्याने देशाचं नुकसान होत आहे का असा विचार करणारा तर त्याच्यापेक्षा ब्रॉड विचार करावा. जे काही घडतं आहे ते देशहिताचं आहे का, आहे नाही असं वाटतं तरी त्या सगळ्यांनी एकत्र आलो असं मला वाटतं.
नुसतं गांधी आणि आंबेडकरच नाही तर सगळ्या उर्वरित विचारसरणीच्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे जे काही घडतंय त्याच्याबद्दल आणि बोललं पाहिजे. नुसतं युवकांचेच प्रश्न नाही, आणखी खूप सारे प्रश्न आहेत. बायका काही सुखी आहेत का? बायकांचे प्रश्न आहेत. अल्पसंख्याक सुखी आहेत का ना, की त्यांचे प्रश्न आहेत. खूप अनुसूचित जाती जमाती चाललंय का नाही, सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत. कोणाला जर वाटत असेल की अरे खूप उत्तम चाललंय त्यांचं ठीक आहे. ज्यांना ज्यांना वाटत की हे नीट चाललेलं नाही त्यांनी सगळ्यांनी एकत्र करावं. विचारसरणी हा एक वेगळा भाग आहे. प्रॅक्टिकली सुद्धा नाही नीट चाललेलं. सगळ्या विचारसरणीवर नक्की नाही चाललेलं. तर मॅम मी आत्ता म्हणजे कॉलेजचा जे कॅम्प होता वर्ध्याला गांधीयन स्टडीजसाठी, तर तिथं आम्ही 3 वेगवेगळ्या कास्टचे किंवा धर्माचे लोक होतो. म्हणजे ST, एक OBCचा आणि एक ओपनचा. तर आमचं तिघांचं डिस्कशन चालू होतं, एकदम असं फ्रेंडली, त्याच्यामध्ये काही द्वेष नाही, भाव नाही, काही. तर त्यामध्ये तो म्हणत होता, जो SC वाला होता, की त्याच्या वडिलांचं समजा गव्हर्नमेंट जॉब वगैरे आहे हे ते. तो म्हणत होता माझ्याकडे सध्या पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण जेव्हा मी म्हणजे मोठ्या कोणत्या कॉलेजला जातो किंवा काही होतं, तर तिथं जे अप्पर कास्टवाले म्हणजे जे फील करवतात ना की SC STच आहे म्हणलं तर ती गोष्ट तुम्ही नाही काढू शकत म्हणे अजून पण. म्हणजे ते असं वेगळा लुक दिला जातो की हा बुद्धिस्ट आहे किंवा SC ST तर त्याचं तेच म्हणणं होतं की तुम्ही पैसा देऊ शकता, तुम्ही अजूनही आहे. हा आपण ते रोजच बघतो. तिथे तू गेलास आणि ते जास्त प्रकर्षाने त्यांनी सांगितल्यामुळे तुझ्या लक्षात आलं. रोजच्या इश्यूत आपण अनेक वेळा जाणवतोय, ते नवीन नाही आपल्याला, किंवा ते हे असंच असतं म्हणून आपण पुढे जातो. नाही तर म्हणजे ते बंद कधी होणार? म्हणजे त्यांना तर समजा जॉब वगैरे भेटताय, ह्या गोष्टी तरी समजा आर्थिक ते तर समजा मला वाटतं हे जे अप्पर कास्ट आहे त्यांनाच डोकं आलं पाहिजे त्या गोष्टी. त्यांनी जास्त संवेदनशीलपणे विचार करायला, आणि हे सगळं शिक्षणात नाही येतं. येस. ते शिक्षणात ते सगळ्या गोष्टी राहिल्या का? आता हे पण जरा डोळे उघडून बघायची राहिले काय सगळं, की असं सामाजिक दृष्टिकोन तयार करणारं शिक्षण आपल्याला दिलं जातं. ते पण एकदा बघायची गरज आहे, आपण काय शिकवलं. मॅडम माझा प्रश्न एक मी त्याच्यावर येतो. एक मीडिया सेन्सरशिपला धरून प्रश्न होता की आजच्या काळात कुठेतरी भूमिका घेणं अवघड झालंय का? कुठलाही स्टँड घेणं, म्हणजे अँटी इस्टॅब्लिशमेंट असो की कुठला पण, त्यामुळे ट्रोलिंग वगैरे होतं. तर तुमचा अनुभव काय आहे आणि याच्यातून पळवाट कुठे काढता येईल? म्हणजे पळवाट म्हणजे भूमिका न घेता नाही, पण सौम्य भूमिका वगैरे असं काही. म्हणजे गेल्या दशकामध्ये जे काही माध्यमामध्ये बदल झाले ते झाले. जे आपण ज्यांचे डोळे उघडे आणि जे बघतायत सगळी माध्यमं त्यांना ते समजतायत, त्यात लपवून ठेवण्यासारखं काय नाहीये, नक्कीच नाहीये. पण कसं आहे ना की पुढे कधी जाता तुम्ही, तर तुमची भूमिका तर सोडायची नाहीये, पण ती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला टॅक्टफुली मांडता आली पाहिजे. भलेही मला जे म्हणायचे ते मी थेट नाही म्हणते, पण मी बोलत राहतेय, वेगवेगळ्या पद्धतीने मी बोलत राहिलं पाहिजे. जर पत्रकार म्हणून पण आपल्याला हेच करायला लागतं, खरं तर लागतं की भूमिका माझी थेट आहे ती मांडायची तर आहेच मला, पण मी ते वेगळ्या पद्धतीने मांडत राहील आणि सातत्याने मी ते बोलत राहील, मी सोडणार नाही बोलणं. आणि मग अशी कधीतरी वेळ येते की काळ बदलतो आणि तेव्हा तुम्ही तिथे असता. कळलं? म्हणजे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल असं मला वाटतं, तर तुम्ही टिकून करायचे. तुम्ही टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला, एक जपानी शब्द आहे हारागिरी करून जर तुम्ही स्वतःला संपवलं तर तिथे परत जेव्हा तुमची सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा तुम्ही तिथेच असता. तर हारागिरी करायची का तुम्ही टॅक्टफुली तुमचं म्हणणं न सोडता पुढे जात राहायचं, हा निवडीचा भाग आहे. आणि ते करत राहायला लागेल सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी हारागिरी करून नाही चालणार. काही जरी आता आपल्याला माहितीये की स्वतंत्र पत्रकारिता करणारी माणसं उत्तम पद्धतीने करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जात आहेत. म्हणजे आता ह्या आंदोलनानंतर तर लक्षात आलं की स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलं आणि नंतर मुख्य माध्यमातली लोक तिथपर्यंत पोहोचले. हे अगदी काय म्हणतो आपण त्याला, ओपन सिक्रेट आहे. तर काही जणांनी हे करत राहावं, पण मुख्य माध्यमांचं महत्व नाकारता नाही येणार. त्यामुळे तिथे टिकून राहणं हाच एक पुढे जायचा मार्ग आहे असं मला वाटतं. Ma'am, what is the one mistake you commonly see young journalists making? आता
लक्षात येतं ना साऊंड आला की तुम्ही आता जरा आमच्या वेळी असं होतं वगैरे अशी मी काही सुरुवात नाही करणार. पण हे आहेच म्हणजे की अजिबातच होमवर्क नसतो, ते फारच वाईट अवस्था असते. म्हणजे समोरचा माणूस कोण आहे याचा एक बारीकसा पण अभ्यास न करता सगळ्या गोष्टी करतात. कालच व्हिडिओ सगळ्यांनी तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर, यास्मिन शेख गेल्या आणि विजया मेहतांचा फोटो लावला. विजया मेहता आणि विजया मेहता पण नुकतेच गेल्या, म्हणजे असं पण नाही की त्या कधीतरी गेल्या कधी चेहरा विसरून गेल्या, नाही गेला तसं कधी परवासा गेल्या. त्यामध्ये विजया मेहतांचं काय तुम्ही नाटक नसेल बघितलं, गरज नाही बघायची, पण विजया मेहतांचा चेहरा तुम्ही महिना एक महिना गेलेल्या आत्ताच तर महिना तुम्ही यास्मिन शेखांचा फोटो कसा काय लावू शकता विजया मेहतांचा? म्हणजे इतकी बेसिक, इतक्या बेसिक गोष्टी आहेत. मी मगाशी आपल्या चर्चेची सुरुवात करताना जे म्हणाले ना की जबाबदारी ती घ्यायला शिकवल्या, फारच गडबड आहे. म्हणजे जेव्हा काहीतरी आपलं बायलाईन जाणार आहे ना तेव्हा धडधड उद्या प्रगती पाटील या नावाने काहीतरी छापून येणार आहे आणि त्यातलं प्रत्येक वाक्य जे लिहिले ती जबाबदारी माझ्यावर आहे. ही असं काहीतरी फिलिंग नाही आहे. दुर्दैवी म्हणावं असं वाटतं. जे काही कराल त्याची जबाबदारी घ्यायला शिका, आणि जबाबदारी घ्यायला शिकायचं असेल तर त्याच्या आधी आपण तयारी करतो, होमवर्क करतो. आणि म्हणजे प्रश्न पण किती कॅज्युअली विचारता तुम्ही. कुठेतरी खूप आयुष्य एखाद्या गोष्टीमध्ये घातलेला माणूस तुमच्या समोर उभा असतो आणि तुम्ही अगदी आता कसं वाटतंय असा वगैरे प्रश्न विचारून फार एकदम त्या माणसाच्या कामाचा त्याच्या आयुष्यभर त्यांनी जे काही कष्ट उपसले त्याचा कचरा केलेला असतो. पण तुमच्या हातात बूम असतो ना, त्यामुळे जो माणूस असतो तो आणि ती ताकद आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. नंतर असं होतं की अरे माझ्या हातात बूम आहे म्हणजे मी अत्यंत शक्तिशाली माणूस झालेलो आहे आणि मी कोणाशीही काहीही बोलायला आता मला तेवढी शक्ती मला प्राप्त झालेली आहे. तसं नाही आहे. ते तुमच्या ऑर्गनायझेशननी तुमच्या हातात दिलेली गोष्ट आहे. ती कुठल्याही क्षणी काढून घेतली जाऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन कळतं की तुमची खोली काय आहे. जर खरंच असलेली माणसं जातात पुढे, ती गेली पुढं आणि त्यांच्याकडे सिरियसली बघितलं जातं. अनेक तरुण जर्नलिस्ट आहेत आपल्याला की त्यांच्या पत्रकारितेकडे खूप गंभीरपणे आज आपण बघतो. ते स्वतंत्र काम करणारे आहेत, ते ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे आहेत, ते मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण तुम्हाला माहिती आहे तशी माणसं. त्यामुळं गरज नाहीये. आणि किती धावायचं, कुठे पोचायचंय आपल्याला. स्वतःला वेळ द्या, स्वतःला दूर करा आणि मग जा पुढे. तो एक काय म्हणतोय ठेराव तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये, तो ठेराव आणायची गरज आहे. थांबा जरा, मागे वळून बघा, स्वतःकडे बघा की मी करतोय काही, कुठे आहे आणि आणखी काय करायला. अख्खं करिअर बाहेर स्वतःला द्यायचं असेल तर गोष्ट वेगळी. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर कोणाला खूप पैसे मिळवायला म्हणून तुम्ही इथं आला असेल तर मग आपली चर्चाच नाही होऊ शकत. तेव्हा आपण गावच त्यांनी त्यांची वाट निवडावी आणि ती त्यांना खरंच गंभीर पत्रकारिता करायची आहे. आणि एवढ्या सगळ्या पत्रकारिता खरं तर एका गोष्टीला संकटात असताना पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकार व्हायचं हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. खूप कौतुक. आणि अशा वेळी जर गंभीरपणे पुढे काहीतरी करायचं असेल तर स्वतःला खूप ग्रूम करून स्वतःला घडवून पुढे जायला. मॅम, मागच्या काळातील होत असलेली पत्रकारिता आणि आत्ताच्या काळातील पत्रकारिता जिथे सोशल मीडिया आहे, यात तुम्हाला किती फरक वाटतो? थोडंसं असं व्हायचं की कदाचित मागच्या काळातले पत्रकार आणखीन जबाबदारीने काम करत होते का काय, ही एक पहिली गोष्ट जे मी आता सांगते. दुसरी गोष्ट अशी की माहितीचे स्रोत पण लिमिटेड होते ना, त्यातनं ते मिळायचं तेवढीच ती खरी माहिती असायची. म्हणजे काय पीटीआय वरनं बातमी आली बस तेवढीच बातमी असायची आणि ती खरी म्हणून दुसऱ्या दिवशी आपण वाचकांना ती वाचायला. आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे एक बातमी आली तर त्याची 1000 अँगल्स दुसऱ्या पुढच्या मिनिटाला तुम्हाला वेगवेगळ्या चॅनेल्स बरोबर दिसायला लागतात
आणि चौथाच अँगल तुम्हाला कुठला तरी एखादा स्वतंत्र पत्रकार सांगतो की हे नाहीच आहे, खरं तर हे असं असं घडेल. ओके, त्यामुळं काय झालं की एक बातमी नुसत्या कुठल्या तरी एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून बघणं आणि ती सगळीच पेपर्स मध्ये त्याच पीटीआय काय दिलेलं असेल, रॉयटर्स असेल, त्यांनी दिलेल्या बातम्या सगळ्यांनाच वाचायला मिळायच्या. एकच बातमी असायची, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेली असेल बातमी. आता तसं नाही झालेलं. तीच बातमी 4 वेगवेगळ्या प्रकारांनी 5 वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला दिसते, वाचायला मिळते आणि खरं काहीतरी आणखी वेगळ्याच काहीतरी घडलेलं आहे दिसतं. त्यामुळं बातमी खूप वेगवेगळ्या अँगलनी बघता यायला लागली याच्या माध्यमातून आणि मला ते चांगलं वाटतं. म्हणजे मला ते काही वाईट नाहीये, खूप चांगली गोष्ट आहे की या बातमीचे अनेक पैलू आपल्याला दिसायला लागलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअल झाली आहे बातमी. तुम्हाला प्रत्यक्ष घडताना इकडे तुम्ही बघू शकता, म्हणजे तिकडे ट्विन टॉवर्स पडतायत US मध्ये आणि आपण इथे भारतात मधून बसून बघतो आहोत. बातमी घडताना बघायला मिळणं ही पण एक मोठी गोष्ट आहे. हे पण मिळते, पण असंही होतं नंतर की 24 तास तुम्ही बातम्या द्यायच्या प्रकारात पण गेलो आपण की म्हणजे खरंच गरज आहे का 24 तास समोरच्या माणसाला हवी आहे का 24 तास बातमी बघायचीच आहे असं नाही. मग ती 24 तास दाखवायची असेल तर ती गरज म्हणून तुम्ही काही दाखवायला लागता. त्यात काही खरं तर बातमीचं म्हणजे नसतं पडपुष्कळता आणि मग आपण ती लोकांच्या माथी मारायला लागतो. मग त्या बनावटी काहीतरी एकदम वेड्या काहीतरी गोष्टी असलेल्या बातम्या आपण दाखवायला लागतो. म्हणजे जसं चांगलं घडतंय तसं बातम्या नसलेल्या गोष्टींना आपण न्यूज व्हॅल्यू देऊन प्रेझेंट करायला लागतो. हेही घडतंय. अगदी छोटीशी गोष्ट असते, कुणीतरी काहीतरी बोललेलं असतं, इतकं बारीकसं असतं आणि ते 24 तास तुम्हाला ते स्क्रोल होत असतं समोरच्या स्क्रीनवर. बघायची काही गरज नसते, पण ते दाखवण्याची गरज निर्माण केली माध्यमांनी. त्यामुळं बरं आणि वाईट असं दोन्ही आहे, बदल चांगलेही आहेत आणि थोडेसे वाईटही आहेत. नमस्ते मॅडम. आजकाल AIचा यूज न्यूज रायटिंगसाठी सुद्धा होत चाललाय. तर न्यूज रायटिंग AI करू शकतं, पण पत्रकारिता करू शकतं का AI? की आजकाल आपण बघतो की जर्नलिझम ही अशी फील्ड आहे की पीपल टू पीपल कनेक्शन इथेच जास्त निर्माण होतं, इथेच जास्त निर्माण केलं जातं. तर पुढे जाऊन जर्नलिझमची किंवा जर्नलिस्टची भूमिका काय असेल तुमच्या मते, जर हाच वापर वाढत चालला तर? खूपच कळीचा प्रश्न आहे आणि ज्या काय म्हणतो आपण ज्या वळणावर आपण येऊन सगळेजण पत्रकार म्हणून उभे आहोत ते हे वळण आहे. खूप क्रुशियल असेल, खूप बदलेल सगळी पत्रकारिता आणि ती बदलताना दिसते आहे आपल्याला. तिचा प्रश्न असा होता की AI बातमी लिहू शकेल पण AI पत्रकारिता करू शकेल का? ब्रिलियंट. तर हो, बरोबर आहे. AI बातमी लिहू शकेल, AI बातमी अनुवादित करू शकेल की जी चालू आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आता तुम्ही ज्या बातम्या वाचताय त्यातल्या 90% बातम्या ज्या अनुवाद करायचा असतो त्या AI करतात, माणसं नाही करत. तर बातम्या लिहिता AI, पण पत्रकारिता नाही करू शकणार. परत एकदा आपल्या आजच्या सगळ्या गोष्टींचं सार हे तिथेच येऊन पडतं की प्रत्यक्ष फील्डवर AI नाही जाऊ शकणार. प्रत्यक्ष फील्डवर हा पत्रकार जाईल आणि तो बातमी जी रिप्रेझेंट करेल ती बातमीतलं शुद्ध लेखन तपासतंय आता AI. तुला एक चांगलं हेडिंग 4 हेडिंगचे पर्याय देतो, त्यातलं तुम्ही चांगलं निवडा असं म्हणताय. त्याची मांडणी तुला फारसं सुचवेल असं इथपर्यंत करू शकेल, पण तुझ्या बातमीतला एक ह्युमन अँगल असेल की परवा जे घडलं म्हणजे शहरामध्ये की त्या आत्महत्येची घटना असेल तर तिथे ती एवढं असं घडलं आणि 3 माणसं अशी गेली, एवढीच ती बातमी असेल आहे. ती खरं बातमी म्हणशील तर नाही, 1-2 ओळीची की असं घडलं, मुलांनी आत्महत्या केली, नंतर वडिलांनी आणि त्याच्या आईने पण आत्महत्या केली, 2 ओळीत बातमी सांग. त्याच्या मागचे 1000 ह्युमन अँगल्स नंतर जे समोर आले, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध, जे कसं सगळं समाजाचाच आरसा आहे ना तो एक प्रकारे. ती काही वेगळी माणसं का कुठली परग्रहावरची नाही आहेत ना, आपल्याच समाजातली माणसं आहेत, बरोबर ना. म्हणजे एकमेकांचे जे काही नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध म्हणून तरुणाईचं ह्या सगळ्या गॅजेट्स बद्दल कसं बघतीये तरुणाई ते म्हणता येईल. मेडिकलच्या अँगलनी एखाद्या कोणतरी पत्रकारिता करतोय तर सुइसायडल टेंडन्सी कशी दिसली होती त्याची आधी आणि नंतर पण आहे, आणि त्याच्यावर वेळीच उपचार झाले असते तर कदाचित ही पुढची गोष्ट घडलीच नसती. अशा पद्धतीने एखाद्याने बातमी केली असते.
हे जे वेगवेगळे ह्युमन अँगल्स आहेत त्या बातमीकडे बघायचे हे AI नाही आणणार. तसं नाही. ते तू देशील बातम्या, तू देशील ह्या 4 बातम्या वेगळ्या येतील. 4 बातम्या जेव्हा जातील तिथे तेव्हा AI पुन्हा एकदा अशी केव्हा तरी घटना घडेल तेव्हा म्हणेल की हा नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच घटना घडली होती आणि तो रेफरन्स पुढचा कुठेतरी बातमी करेल तेव्हा तो ऐकता मिळेल. 4 अँगल त्यामुळे मला वाटतं की येस पत्रकारिता बदलेल, पण बदलेल म्हणते मी. पत्रकारिता कृत्रिम प्रज्ञा नाही करू शकणार, AI नाही करू शकणार. पत्रकारितेचं स्वरूप मात्र खूप वेगाने खूप वेगळं होणार आहे, वेगळ्या पद्धतीने जाणार आहे ते सगळं. आताच आपण बघतो की खरे व्हिज्युअल्स असण्याच्या ऐवजी एआयचे व्हिज्युअल्स येत आहेत, प्लेन आणि सपाट दिसतात. पण ते कदाचित एक नवं काहीतरी येतं चित्र तेव्हा असतं ना, नव्या मुलाला आपण चित्राचं पुस्तक हातात देतो तेव्हा तो 2 दिवस खूप उत्सुकतेने बघतो आणि नंतर त्यातलं फोडपणा लक्षात येतो की काय मजा नाही त्याच्यात. तसं ते होईल थोड्या दिवसांनी. नवी गोष्ट असते तेव्हा ती फार उत्सुकतेने आपण बघतो आणि ती वापरून बघायची एक हे असते. एका मिनिटात असं काहीतरी अवघड चित्र येत नाही, त्याच्यातली मजा नाहीये ह्याच्यात काही, हे कळेल. आणि मग परत एकदा माणसं खऱ्या चित्राकडे वळतील, त्याला पर्याय नाही असं असतं तरी मला वाटतं. त्यामुळं पत्रकारितेचं फील्ड बदलणार आहे. जसं कम्प्युटर्स आले तेव्हा झालं, बरोबर का? कम्प्युटर्स आले तेव्हा एक मोठी क्रांती होती पत्रकारितेत. जी खेळे जुळवणारी माणसं होती ती घरी बसली ना, त्यांचं काही कामच नाही राहिलं, कारण कम्प्युटरवर पेपर तयार व्हायला लागला, लेआउट तयार व्हायला लागला. तसंच होणार आहे आता. भाषांतर करायला माणसांची गरज नाही. एका क्लिक मध्ये तुला ते भाषांतर होऊन येत असेल तर माणूस कशाला पाहिजे? माणसं किती कमी होतील, पण वेगळ्या पद्धतीने वाढतील कदाचित, किंवा काळच करेल वाढतील की नाही. पण हे मात्र नक्की की 100% AI नाही रिप्लेस करू शकत. थँक्यू मॅम. मैम थोड़ा कंट्रोवर्शियल क्वेश्चन होगा, बट ड्यूरिंग द टाइम ऑफ इंदिरा गांधी जी के गवर्नमेंट में द मीडिया एंड द जर्नलिस्ट द रिपोर्टर्स दे हैड ऑल द राइट्स एंड दे हैड लाइक कोई भी प्रेशर नहीं था उनके ऊपर कि आप जो भी पब्लिश करो आपको कोई भी धमकी नहीं देगा, FIR नहीं करेगा. तो अभी क्यों, मतलब कोई भी आपको लाइक अगर आप कुछ भी पब्लिश करोगे अगेंस्ट गवर्नमेंट देन आपके अगेंस्ट कोई भी FIR या फिर नहीं, उस समय नहीं होता था. इमरजेंसी की नहीं बोल रहे हो? नहीं, उसके पहले. ठीक है. हाँ, तो लाइक अभी के टाइम पे क्यों जब भी हम अगेंस्ट गवर्नमेंट कुछ बोलते हैं तो सो कॉल्ड गोदी मीडिया उनको सपोर्ट करने लग जाती है, या फिर गवर्नमेंट जो इंडिविजुअल जर्नलिस्ट है, जो इंडिविजुअल रिपोर्टर्स है, उनके अगेंस्ट में FIR खड़े कर देते हैं. हमारे राइट्स किधर जा रहे हैं मैम? फिर वो ऐसा हो जाता है ना कि पूरी कमिटी बदनाम हो जाती है. एक मीडिया ग्रुप की वजह से जितने भी मीडिया ग्रुप है वो सब बदनाम हो जाते हैं. सो हमारे राइट्स किधर जा रहे हैं मैम फिर? आपण पत्रकार आहोत आणि अशा वेळी फ्रीडम ऑफ स्पीच हे आपल्यासाठी सगळ्यात प्रायोरिटीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणाली तसं की आधीच्या काळात असं काही नव्हतं का? तर तुम्हाला नीट माहिती आहे इमर्जन्सीचा काळ होता 1975 मध्ये आपल्या देशामध्ये इमर्जन्सी होती आणि तेव्हा हॉरिबल परिस्थिती होती, इतकी की तुमच्या वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये, अर्थात आम्ही पाहिलेलं नाही, आमच्या आधीची पिढी वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये पोलीस येऊन बसायचे, पोलीस. ओके, आणि तुम्ही काय छापता आहात ते त्यांना दाखवायला लागायचं. एक पोलीस इन्स्पेक्टर तुम्हाला तुमचा अग्रलेख वाचून तो चेक करून द्यायचा. ओके, की हा अग्रलेख ओके आहे का? मग पोलीस इन्स्पेक्टरला वाटलं की हा योग्य आहे तर तो अग्रलेख दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापला जायचा. नाहीतर तो सांगायचा पोलीस की हे वाक्य काढून टाका, हे नाही सांगा, हे नाही सांगा. मग काही वर्तमानपत्र तर अशी होती की अग्रलेखाची जागा रिकामी सोडायची, मोकळी चौकट सोडायची, किंवा तिथे काळी चौकट टाकायची, नाही छापायचं. नंतर त्यांनी हे पण केलं की त्यांच्या लक्षात आलं की इथे रिकामी जागा, याचा अर्थ ह्या एक वेगळ्या प्रकारचा निषेधच नोंदवत आहे. तर मग त्यांनी असं पण करायला बंदी केली की नाही, तुम्ही असं करायचं, तुम्हाला छापायचं नसेल तिथे बातम्या छापा, रिकामी जागा वगैरे सोडायची नाही तुम्ही असं.
आणि मग असं सरकारच्या विरोधात काही नसलेल्या प्लेन इथे ऍक्सिडेंट झाला, हे झालं, अशा प्रकारच्या ज्या साध्या रोज बातम्या असतात तशा पॉलिटिकल बातम्या इमर्जन्सीच्या काळामध्ये छापल्या जात नसल्या. जे कोणी संपादक, जे कोणी पत्रकार अशा बातम्या द्यायचा प्रयत्न करत होते त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं. इतक्या टोकाचं आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली माध्यमांनी पाहिलेली आहे, वर्तमानपत्रांनी. थोड्याफार प्रमाणात तू म्हणतेस तसं आता घडतंय की, आणि जसं इमर्जन्सीच्या काळामध्ये झालं की थोड्या दिवसांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशभर आंदोलनं झाली आणि इंदिरा गांधींना इमर्जन्सी मागे घ्यायला लागली. आणि नंतर पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये तू म्हणतेस तसा काळ आला, हवं ते आपण व्यक्त होऊ शकलो, हवे त्या बातम्या यायला लागल्या, लिहिता यायला लागलं, असं घडलं. तसंच थोडंफार आता तू म्हणतेस तसा दबाव आहे, मान्य करण्यात अर्थ नाही. थोडस तुम्ही तुमच्या सरकारविरुद्ध लिहिल्यावर त्याच्यावरचा तो दबाव जाणवतो आहे माध्यमांना, हेही नाकारण्यात अर्थ नाही. पण परत एकदा तसंच आहे की खूप काळ कुठल्याही सोसायटीवर अशा प्रकारचा दबाव नाही सहन करत लोक. बदलतो आणि आपल्याला दिसतंय आजूबाजूला बदलताना दिसतंय. पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा तू सांगशील की अरे सगळं बदललंय मॅडम. सो लेट्स होप अशामध्ये येस. एक शेवटचा प्रश्न लास्ट माझा आहे त्यांचं झालं. याच्यामुळं की कुठल्याही महिलांनी विचारला नाही तो प्रश्न, मॅडम महिलाच्या अनुषंगाने देऊ का? मॅम नमस्कार. माझा एक क्वेश्चन आहे की एखादी बातमी हायलाईट केली आणि एखादी बातमी दाबल्या का बरं जाते? जसं की आता एफस्टीन फाईलचं प्रकरण दाबलं गेलं, म्हणजे समोर नाही आलं. नंतर मंदिराचं प्रकरण आलं, चोरी झाली. नंतर दिल्लीचं प्रकरण आलं प्रोटेस्टचं. मग असं का बरं होतं? आणि नंतर परत एखादी बातमी झाली, एखादी हायलाईट न्यूज आली, तर मग ती पण बातमी 2-3 दिवस दाखवता, नंतर परत ती दाबल्या जाते आणि जुनी बातमी हायलाईट करता, असं का? आणि काही एक्सटेन्शन आहे. काही बातम्या येऊन देण्यामध्ये काही लोकांची इंटरेस्ट आहे. येऊन द्यायच्या नाहीये त्यांना, लोकांसमोर आलं तर इमेज खराब होणार आहे. मॅम पण मग नंतर अचानक का बरं ती हायलाईट करता? मग त्यातले इंटरेस्ट कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने नाही बाबा, यातले आता आणखी कुठला तरी वेगळा माणूस दागाला गेला तर चालणार आहे. असं जेव्हा होतं तेव्हा जाऊ दे, ते क्लिअर करायला वेळ मिळतो त्यांना. मधल्या काळात तेव्हा त्या बातमी मागचं जे राजकारण घडत असतं त्याला वेळ हवा असतो. ते सगळं एकदा व्हेरीफाय झालं, जो माणूस अडकणार आहे, तो माणूस थोडासा बाजूला झाला, त्याची पोझिशन एकदम नीट क्लीन झाली, तर बाकीच्या माणसांना तुम्ही देऊ शकता. अशी पोझिशन येते किंवा बातम्या दिसतात समजा काहीतरी असं मागे काहीतरी घडलं. मॅडम, एका महिलेला पत्रकारिता क्षेत्रात करिअर घडवताना येणाऱ्या अडचणी कुठल्या? कोणीच विचारलं नाही, मला वाटलं, मला अपेक्षित होतं म्हणून मी विचारलं. ओके. सुरुवात होते. चांगलं वेगळं काहीतरी करायचं, 11 ते 5 नोकरी करायची, चांगला पगार मिळवायचा. त्यापेक्षा हे असलं काहीतरी कोणी सांगितलं, तिकडे गेली, याला भेट त्याला भेट पासून सुरुवात होते घरात. तुम्ही जेव्हा परत प्रत्यक्ष येता फील्डवर तेव्हा आता थोडं बदलतंय, पण होता एक काळ की नाही मग तुम्ही सॉफ्ट बीट घ्या, तुम्ही कल्चरल करा, एज्युकेशन करा, पॉलिटिकल बीट नको होते काय मुलींचं काम होतं. पण खूप नाही बघत पॉलिटिकल बीट करताना लैंगिक छळ होण्याचे प्रकार आहेत का मॅडम? ते आता आपण बातम्या बघितला तो तरुण तोच होता. आता त्याला जी शिक्षा झालेली, पण काय आपण वाईट नाही म्हणता येणार. हे जे प्रकार आहेत ते तू कुठल्याही फील्डमध्ये जा, एज्युकेशनच्या फील्डमध्ये जा. शिक्षिकांना लैंगिक छळ नाही कसं लागलाय, डॉक्टरांना की काय आठवते कलकत्त्याचं गेल्या वर्षीचं रेप डॉक्टर. असं कुठलं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये लैंगिक छळ होत नाही? असं कुठलंच फील्ड नाहीये. त्याच प्रमाणात इथे होतं. पत्रकार महिला ह्या जास्त बोलणं आणि त्यांना माहिती असतं कसं फाईट करायचं, असं मी म्हणेन की त्या फाईट करू शकतात. आणि तरीही असं इतकं सगळं घडत असताना इथे येणाऱ्या मुलींच्या काही परिणाम झालेला नाही या क्षेत्रात. ते आणखी आकर्षित करते मुलींना.
आणि आहेत अडचणी जशा इतर फील्डमध्ये आहेत तशा इथे आहेत. एक स्टेप पूर्ण असेल कारण इथे तुम्हाला सगळ्या लोकांच्या हातात सोशल मीडिया नावाची गोष्ट आहे आणि तुमचं नाव त्यांना माहिती असतं. सो अतिशय गलिच्छ प्रकारे तो वापरतात सोशल मीडिया. म्हणजे हे आपण तयारीच ठेवायची आहे सगळ्यांनी मुलींनी की हे काही आपल्या विरुद्ध अतिशय गलिच्छ प्रकारे येऊ शकतं उद्या काही. त्याची तयारी ठेवायची आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना तेवढं तयार करायचं की हे काही आलं तरी याच्यावर लक्ष द्यायचं. याच्यामुळे आपला मोराल डाऊन नाही होऊन द्यायचं. ते होणार नक्की होणार. आपल्याला असं नाही होणार ना की आपण पत्रकार आहोत आणि सोशल मीडियावर नाही वावरायचं, असं होऊ शकत नाही. कारण आपला सोर्स येतो एक प्रकारे. त्यामुळे त्यांनी फरक नाही पडत असं समजायचं आणि पुढे जायचं. एक शेवट हे सगळे जे विद्यार्थी आहेत ना तर त्यांचं स्क्रीन टाइम खूप आहे. आणि दुसरं की आम्हाला रील स्टार व्हायचे पत्रकार होण्यापेक्षा आम्हाला रील स्टार व्हायचे आणि मग ते रील बघण्यामध्ये इंस्टाग्रामवर टाइम घालवण्यामध्ये समोरचा व्यक्ती ह्या प्रगती बांधलेली होत्या हे थोड्या वेळाने जर विचारलं काही त्या विद्यार्थ्यांना तर त्यांना सांगता पण येणार नाही. अशी त्यांची लिसनिंग पॉवर पण खूप कमी झालेली आहे कारण ते बघण्याचं डोळ्याचं काम जास्त वाढलंय त्याच्यामुळे. तर या विद्यार्थ्यांना तुम्ही ऍज अ चांगला पत्रकार चांगला काय म्हणता येईल हे करिअर एक प्रोफेशन तुम्ही निवडलंय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पुढे जाण्यासाठी. म्हणजे वेगवेगळे करिअर आहे. जसं सुनील पाटील सर बसले तिथे जे जनसंपर्क अधिकारी होते. त्यापूर्वी सर पत्रकार होते. म्हणजे सरांसोबत मी पण लोकपत्राला काम केलेले. सर न्यूज एडिटर होते. महाराष्ट्र काल आज उद्या या मासिकाचे ते संपादक होते. म्हणजे महाराष्ट्रातून खूप चांगला रिस्पॉन्स त्या मासिकाला मिळायचा. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि आता तुम्हाला उपलब्ध झालेलं जे सोशल मीडिया आहे मोठं क्षेत्र म्हणता येईल. तर यामध्ये यांनी चांगलं टिकावं यासाठी यांना थोडस एक संदेश द्या की काय नेमका दिवसभरात तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मॅडमचं गोष्ट ही छान आहे की तुम्हाला सगळ्यांना रील्स करायला आवडतं. खरं तर खूप छान मॅडम आहे. फक्त आपण काय टाईपचे रील करतोय म्हणजे पत्रकार म्हणून तयार होणारा रील हा वेगळा असेल की नसेल हे लक्षात घ्या. काहीच हरकत नाही रील्स करायला. पण ते 3 काय जेवढ्या ह्याचा रील कराल तुम्ही त्याच्या मागे तुम्ही 30 मिनिटाच्या स्टोरीसाठी काम केलेलं आहे का आणि मग ती 30 मिनिटाची स्टोरी तुमच्या हातात आहे आणि मग ती प्रमोट करायला तुम्ही छोटासा रील करत असाल तर दॅट इज गुड. कारण ते प्रमोशन आहे तुमच्या केलेल्या स्टोरीचं. जर तुमची स्टोरीच तो रील असेल ना तर गडबड आहे. आणि असंच करून आपल्याला जर फॉलोअर्स मिळवायचे असतील तर मग ती पत्रकारिता नाही. मग तुम्ही सोडा ते. तुम्हाला एक हातात मोबाईल फोन आहे तर तुम्ही पत्रकारितेत पैसे कशाला खर्च करताय तेवढं फी भरून आणि वेळ कशाला घालवताय. ते तुम्ही बाहेर कुठेतरी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर हिंडला तर 4 चांगले उत्तम रील्स रोज तयार करू शकतात आणि त्याचे फॉलोअर्स जास्त येतील. ते करायचंय का आपल्याला एक मोठी स्टोरी करून त्याचं प्रमोशन म्हणून छोटंसं रील करायचं ते आपल्याला ठरवायला लागेल. मी अजिबातच म्हणत नाही की तुम्ही इन्स्टावर नसला पाहिजे. ती पुढच्या जनरेशनचं आणि तो माध्यम आहे ते सोशल मीडिया आहे ते आपल्याला हाताळता आलं पाहिजे. ते हाताळताना ते कसं इफेक्टिव्हली हाताळता येईल ते आपण त्याला तुम्ही काय वळण देताय. इतर कोणीतरी तसे रील्स करताय म्हणून मी पण रीलच करायला निघालोय आणि फक्त त्यातनं एंटरटेनमेंट आणि काहीतरी गंमत दिसतीये आणि त्यामुळे काय फॉलोअर्स मिळतात त्याला काही अर्थ नाही. ती त्याला पत्रकारिता नाही. पत्रकारिता ही एक अत्यंत वेगळी गंभीरपणे करायची गोष्ट आहे. आपण केलेल्या काहीतरी गंभीर पत्रकारितेचं प्रमोशन म्हणून रील्स करत असाल तर आय बी हॅपी. आणि तशा पद्धतीनेच ती जाऊ नये असं मी म्हणेन. ऑल द व्हेरी बेस्ट.